हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटावरी ते मुनिया करकटावरी ते मुनिया सुंदर ध्यान बेबी वारी करकटवरी हे बोलिया अवकटवरी तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
तळा कासे पितांबर हर कासे पितांबर आहे नसे मोह आवडे नसे मोह आवडे तुळसी हार आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान हे ध्यान हे ध्यान कळा आले पितांबर कळा कासे पितांबर विठोपार कुमाई हरी जय जय विठोबार कुमार कुमाई कुमार 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 विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार हरी कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई
विठ्ठला
पाहता लोचनी पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी Oh
पुढे इथं पुढे बघा. या पुढे या. रंगे रंगे रेशी रंगे काय फुलला से पतंगे फुलला से पतंगे काय फुलला से पतंगे रंगी रंगे श्री रंगे काय फुलला से पतंगे काय फुलला से पतंगे काय फुलला से पतंगे रंगे रे श्री रंगे काय फुलला से पतंगे काय फुलला से पतंगे काय फुलला से पतंगे रंगी रंगे श्री रंगे काय फुलला से पतंगे काय फुलला से पतंगे काय फुलला से पतंगे अभिलाष शरीर राजाया तेठे बने धरे से अभिलाष धने धरे से अभिलाष धने धरे से अभिलाष धने परिवार द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण भंगुर नवे तुझा परिवार द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण भंगुर दयाचे ठेवणे धैर्य अभिलाष धने धरे अभिलाष शरीर जाया तेठे बने धरे अभिलाष धने धरे अभिलाष धने धरे अभिलाष धने गाडीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा तुका म्हणे विठोधरा अंत काळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा तुका म्हणे विठोधरा म्हणे विठोधरा काळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा तुका म्हणे विठोधरा तुका म्हणे विठोधरा काळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा विठोधरा तुका म्हणे विठोधरा जयात ठेवणे धरते अभिलाष धरते अभिलाष धरते अभिलाष शरीर हृदयाचे ठेवणे धरते अभिलाष अभिलाष धने धरते अभिलाष धने ओ पार कुमाये 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 ओ पार रंगे रंगे रे शिरंगे काय फुलला शी पतंगे देह
जायाची ठेवणे धरिशी अभिलाष जने नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर अंतकाळीचा सोयरा तुका मने विठोधरा देह जायाचे ठेवणे धरिशी अभिलाष जने या पाटोळे गावात हा प्रतिवर्षाप्रमाणे नाम यज्ञ चालू आहे. अशा या यज्ञात माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तन सेवा, ही सेवा भगवत चरणी समर्पित करण्याकरता म्हणून निवडलेला हा अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. तुकाराम महाराज या अभंगात प्रापंचिकाला उपदेश करतात. प्रापंचिक म्हणजे जो पंचभूतांनी युक्त असतो तो प्रापंचिक. प्रकर्षण पंच इति प्रपंच म्हणजे ज्याच्यामध्ये पंचभूत असतात. पंचभूताशिवाय काही नसतं असा जो असतो त्याला प्रपंच म्हणतात. आपल्याला जे दृग्गोचर होत आहे ते सर्व प्रपंचच मानला जातो. विठ्ठल किंवा संसार म्हटलं जात. सम्यक सरती इति संसार, चांगल्या प्रकारचा सरतो म्हणजे त्याचा अर्थ नाश होतो. विठ्ठल विठ्ठल तो नाशाला पात्र असतो, अर्थात ज्याचा नाश होत असतो त्याला म्हणतात संसार. अशा या संसारिकांना म्हणजे संसारामध्ये आसक्त असणाऱ्यांना जे अज्ञानानं या संसारामध्ये रंगलेले आहेत, रममाण झालेले आहेत, अशा आज्ञ संसारिकाला महाराजांचं हे मार्गदर्शन आहे. संसारामध्ये तुम्ही राहा पण त्याच्यात रंगू नका. कारण हा संसार रंगण्याचा विषय नाही आहे. रंगण्याचा विषय आहे भगवान. जीवांनो परमात्म्याच्या ठिकाणी रंगावं, रमावं. आणि का
प्रपंचामध्ये जो रंगतो त्याचं अधोगमन होतं, म्हणजे अधोगती होते. आणि भगवंताच्या ठिण जो रंगतो त्याची ऊर्ध्वगती म्हणजे त्याचं कल्याण होतं. विठ्ठल महाराजांना हेच प्रत्याला आलं की सर्व लोक जनतरी देखे गुंतले प्रपंच, जनतरी देखे गुंतले प्रपंच, जनतरी देखे गुंतले प्रपंच, जनतरी देखे गुंतले प्रपंच. त्याचे त्याचे नाही, त्याचे नाश नाही. लोक पहावेत सर्व प्रपंचामध्ये गर्क त्यांना दिसले. एवढे गर्क झाले की यांना मी कोण आहे याचाही भान राहिलो नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी कोण आहे करावा विचार, मी कोण आहे करावा करावा ज्ञानेश्वर निवृत्तीचा, ज्ञानेश्वर निवृत्तीचा, ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे हा माणसानं विचार केला पाहिजे. कोहम कथमिदं जातं को वै कर्तास्य विद्यते उपादानं किमस्ति विचारं स्वयंविदुषः. हा विचार महत्वाचा आहे. म्हणजे कोणता, मी कोण आहे. कथम इदम जातम, हे सर्व निर्माण झालं कसं. कोवे कर्तास्य विद्यते, अस्य कर्ता को विद्यते, याचा कर्ता कोण आहे. अयम विदृशः विचारः कर्तव्यः. हा विचार प्रत्येकानं करायला पाहिजे. विठ्ठल कारण विचारावा तुला समाधान, समाधान. विचार असं वाटत असेल तर प्रत्येकानं विचार करायला पाहिजे. लक्षात ठेवा, कारण विचाराशिवाय खरं ज्ञान प्राप्त होत नाही. विठ्ठल नित्य विवेकेन ज्ञानम भवति निर्मलम. निर्मलम ज्ञानम भवति केन नित्य विवेकेन. नित्याचा आणि अनित्याचा विचार करण्यातूनच माणसाला योग्य अशी ज्ञानाची प्राप्ती होते. विठ्ठल पण लोक मात्र या विचारात येतच नाहीत, हा विचार करतच नाहीत. अज्ञानी हे जीव विनाकारण या संसारामध्ये रंगलेत.
इतके रंगलेत की यांना आपला विचारच राहिला नाही. विठ्ठल विठ्ठल कोण रंगलेला महत्वाचा, धन्य जगी तोचे हरे रंगेना हरे रंगेना धन्य जगी तोचे हरे रंगेना धन्य जगी तोचे हरे रंगेना राम कृष्ण वासुदेवा सदा स्मरेवा राम कृष्ण वासुदेवा सदा स्मरेवा धन्य जगी तोचे हरि रंगनाथ धन्य जगी तोचे हरि रंगनाथ धन्य जगी तोचे हरि रंगनाथ राम जगी तोचे हरि रंगनाथ तोच या जगामध्ये धन्य आहे. कोण? जो हरी रंगी नाचे तो, जो हरेच्या रंगात नाचतो, रंगून जातो, हाच एक धन्य आहे. बाकी संसारात रंगले सगळे व्यर्थ आहेत. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 का व्यर्थ हे संसारात रंगणारे? संसारात रंगणारी माणसं सर्व दुःखच भोगतात, शोकापन्न होतात, खेदाविष्ट होतात, नाना प्रकारचं दुःख यांना सतावत असत. याचा यांनी कधी विचारच केला नाही की हे दुःख का होतं. विठ्ठल आपण संसार करतो, पण हा संसार करून आम्हाला दुःखाची प्राप्ती का, शोक का, पीडा का, रोग का, या विचारात कधीच येत नाहीत. जर या विचारामध्ये आले तर यांच्या लक्षात येईल की हाच संसार आम्हाला दुःखाला शोकाला कारण आहे. म्हणून साधू संत महात्मा सांगतात, दुःख बांधवडे आहे हा संसार दुःख बांधवडे आहे हा संसार दुःख बांधवडे आहे हा सुखाचा विचार नाही सुखाचा विचार नाही सुखाचा विचार नाही. हा संसार प्रत्येकाला दुःखच देतो, माणूस तर सुखाची इच्छा करतो आणि प्रपंच तर दुःख देतो. विचार करायला पाहिजे ना की ज्या अर्थी हा प्रपंच दुःख देतो याचा अर्थच असा आहे याच्यात सुख मिळणार नाही, हा सुख देऊ शकत नाही. आता दुःख निर्माण होतात का, त्याचं स्थायी स्वरूप नाही, अस्थायी असा हा प्रपंच आहे. जगातली कोणती वस्तू ही कायम स्थिर राहत नाही, सर्व क्षयाकडे जातात, त्यांचा क्षय होत असतो. आणि तो क्षय असा आहे केव्हा होईल याचं सांगता येत नाही. क्षणभंगुर नाही भरवसा,
नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंताटी प्रिया पुत्र बीज जाताची नातीची फळ बीज जाताची नातीची फळ बीज जाताची नातीची फळ. म्हणून मुलगा जन्माला आल्याबरोबर यांना त्या मुलाचं दुःख भोगावं लागतं. मरेल काय, याला काय होईल, कोणती पीडा होईल, सारखं लक्ष केंद्रित आहे त्या मुलाजवळ. खोकला आला तरी पीडा देत, काही झालं तरी पीडा, मरलं तर त्या प्रश्नच नाही. उपजल्या पिंडा मरण सांगाते. जो जन्माला येतो त्याच्या बरोबर त्याचं मरण आज येत असतं. केव्हा मृत्यू येईल काही सांगता येत नाही. ग्रास सगळी सत्ता नाही हाती क्षणभंगुर हे गायन कळत क्षणभंगुर हे गायन कळत क्षणभंगुर हे गायन क्षणभंगुर हे गायन कळत रासगिरी सत्ता नाही रासगिरी सत्ता नाही हाती. क्षणभंगुर हे जाय न कळता. आपल्याला पत्ता लागत नाही केव्हा जात. ग्रास गिळी सत्ता नाही हाती. क्या जीवना की पकड़ी हातो लिया नाही तेरा घास. हातात घेतला घास आपण तो तोंडातच घालू हेही सांगता येत नाही. क्षणात नष्ट होणारा संसार तो तुम्हाला कसं सुख देणार विठ्ठल. सुख हे अशाश्वतापासून आहे, शाश्वतापासून आहे, शाश्वतापासून आहे म्हणजे परमात्म्यापासून आहे. परमात्मा सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू परमात्मा हा सत्य आहे आणि त्याचा अंश जीव हाही सत्य आहे. असा अंश असणारा जीव त्यानं विचार केला पाहिजे की मला सुख मिळेल ते माझा अंशी असणारा भगवान त्याच्यापासूनच मिळणार. हा क्षणभंगुर संसार आम्हाला कदापि सुख देणार नाहीये. अशा संसारामध्ये जे रमतात रंगतात ते सगळे दुःखी होतात, मरतात. अशा संसारिकांना तुकाराम महाराज मार्गदर्शन अभंगाच्या पहिल्या गंगी गंगे रे श्री गंगे गंगी गंगे रे गंगे गंगे
काय करत असतो? जो अभंग आपला कीर्तनला घ्यायचा असतो तो गाथ्यात पाहत असतो आणि गाथ्यात पाहून मग तो कीर्तना घेतला जातो. म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेला शरीर असं म्हटलं गेलात, मी दे म्हटलो, याचा अर्थ लक्षात ठेवायला पाहिजे का देहाचा शब्द त्या ठिकाणी विठ्ठल तुम्हाला मोबाईल मध्ये शरीर एखादं दिसत असेल पण मोबाईलातलं खरं नाही. विठ्ठल विठ्ठल सांगण्याचा इत्यर्थ असा, रंगी रंगे रे शिरंगी, शिरंगाच्या रंगात रंग. संसाराच्या रंगात रंगू नको, तो रंग सोडून दे आणि या रंगात ये. या रंगात आला तर कल्याण आणि त्या रंगात गेला तर भिवंडी. म्हणून प्रापंचिकाचे बहुतेक भिवंडीच असते, कल्याण नाही. कोणत्या प्रापंचिकाचं? जे प्रपंचामध्ये रंगले त्यांचे. हा, प्रपंचामध्ये राहणं तर प्रत्येकाचं असतं, पण प्रत्येक प्रपंचामध्ये रंगत नाही. असतो पद्मपत्रमिवांभसा सत्यवादिकारे संसार सकाळ अलिप्त कमळ अलिप्त कमळ शेवादी करी संसार अलिप्त कमळ अलिप्त कमळ जळे जळते. प्रत्येकाचं उत्पत्ती स्थान आहे ग्रस्ताश्रम. मग तो साधू असो कोणी असो, जन्म घेण्याकरता त्याला ग्रस्तामध्ये तुम्ही लोकातच जावं लागतं. आणि ग्रस्ताश्रमामध्ये त्या सकुटुंब जे परिवार असतो त्याच्यापासूनच जन्म त्याचा होत असतो. पण याचा अर्थ प्रत्येक ग्रस्ताश्रमात जन्माला आले तरी त्यानं ग्रस्ताश्रमीच व्हायचं असतं असं मात्र नाही. आणि ग्रस्ताश्रमातच राहायचं येई सुद्धा नाहीये. त्यानं आपल्या आत्मकल्याणाकरता मार्ग शोधून निघायचा असतं. उपजित रंगणारे पुत्र तुवा जावे म्हणा, बैसोनी आसनी रे पायी निर्वाणीच्या खुणा. मदालचा सांगते, बाळा तू जन्माला आलास ना, आता तुझं कल्याण जिथं होईल अशा संतांकडे जा. विठ्ठल विठ्ठल हा देहू नाशिवंत मळमूत्राचा बाधा, हा देहू नाशिवंत मळमूत्राचा बाधा, वरी कर्मात देवी कीटकाचा साधा, वरी कर्मात रे सर्व कीटकाचा साधा. अमंगळ तिचा रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा हरिहरा
त्या हरिहरा शरण जाई गोविंदा परे दे मदालसा सोहम रे बाळा परे दे मदालसा सोहम रे बाळा परे दे मदालसा सोहम रे बाळा दे मदालसा सोहम रे बाळा जिच्यापासून ज्या मुलांनी जन्म घेतला त्या मुलांना पाळण्यात घातलं असताना झोके देताना ती मार्ग माता उपदेश करते. उपदेश मदालसा देहो निर्मिला कैसा आला शिकवण्या वाटा मातीच्या गर्भ जो पंथ उकटारे अविचार बुद्धी तुझी पुत्र राया आजटा. बाळा तिकडं जा, हे काही खरं नाही. तुला जन्म घ्यावा लागतो म्हणून इथं तू आलास. आता जन्म तुला मिळाला, आता पुढचा वाट तू स्वीकार. विठाला तुझ्या कल्याणात मार्ग तू शोध. त्याला तू स्वतंत्र आहेस. माणसांना स्वातंत्र्य दिले, स्वेन तंत्रे नाही ती स्वतंत्र. हा स्वतंत्र वागतोस मनुष्य. त्याने वाटल ते करून घ्यायला पाहिजे आपलं कल्याण. पण मूढ माणसं मूर्ख माणसं तिथंच मारतात. पण या रंगात तू रंगू नकोस, कारण हा रंग असा आहे त्या पतंगासारखा. पतंगा दीप्ती आलिंगन ते तयाशी अचूक मरण तेवी विषयाचरण आत्मघाता. तो पतंग दिव्याशी रंगमान होतो आणि काय होतं त्या दिव्यापासून याचा मृत्यू होतो. विठ्ठल विठ्ठल. तसे संसारात जे रममान होतात तो संसारच त्यांना मृत्यूला कारण होतो. परमात्मा जे रमतात त्यांचा मात्र मृत्यू होत नाही, ते मरत नाहीत. ते अजरामर होतात, चिरंजीवी होतात. त्यांना कदापि मृत्यू स्पर्श करत नाही. का? पारमार्थिक आहेत म्हणून. ध्यान ठेवा. तू म्हणाल मग आशे बोत आम्ही पुष्कळ पाहिले मरताना. हा बुवा मरत असतील, आणि जे बुवा नाव ज्याला असतं असं शरीर ते मरत असेल, कारण ते मरकच आहे. देत पाचाचे झाले कर्माच्या गुणी गुंतले, भूतशे चाकी सुधले जन्म मृत्यूच्या. हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणयाची उंडी, माशी पाक पाकडी तव हे सरे. हे विपायागीत पडे तरी भस्म होऊन उडे, झाले स्वानावर पडे तरी ते विष्ठा. या दोन्ही तुझे काचा तरी होय कुर्मी चापून जा. हे परिणाम कपी तुझा कसा आधी या द्यायची दशा. आत्मा तो आयसा कैसा शुद्ध नित्य अपैसा अनादी जो. म्हणजे आत्मा आपण देह नाहीत, आपण परमात्म्याचे अंश आहोत. तो परमात्मा आणि आपण आत्मा. सोन्याच्या लगडीतून सोन्याचाच एक थोडा भाग काढला, ते काय वेगळं होतं काय? नाही, ते सोनरूपच असतं, त्याची किंमत कमी होत नाही. त्याचप्रमाणे आत्मा हा परमात्म्याचा अंश असल्यामुळे तो परमात्मा स्वरूपच आहे. तो कधीच मृत्यूला भागी होत नाही. मरत ते शरीर. विठ्ठल विठ्ठल.
परमात्म्यानं त्याच्यामध्ये प्रवेश केला म्हणून हालत. चाले शरीर कोणाची चाले शरीर कोणाची चाले शरीर कोणाची कोण बोलविते हरी कोण बोलविते हरी कोण बोलविते हरी. याची स्थिती आहे. आत्मा न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूय अजो नित्य शाश्वतयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. जायमाने शरीर आत्मा न जायते, म्रियमाने शरीर न म्रियते. उत्पन्न होणाऱ्या शरीरावर आत्मा उत्पन्न होत नाही आणि मरणाऱ्या शरीरावर आत्मा मरते नाही. विठ्ठल नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चनम क्लेदयन्त्यापो न शोषिति मारुतः. त्याला काही कशाने होत नाही, काही होत नाही. तो अजर अमर आहे. अमर आहा अमर आपण जर मरके असतो ते कीर्तन कशा करता. जर काही परिवर्तन त्याच्यात होतच नाही, षडविकार त्याला नष्टच करतात. प्रार्थना निर्माण होतं, प्रार्थना संपतं हे शरीर. याच्यामध्ये काहीच बदल करतात. कीर्तन ऐकायचं कशा करता. विठ्ठल कीर्तन शरीरा करता ऐकायचं ना आत्म्या करता ऐकायचं, आपल्या करता ऐकायचं. आणि आपण त्या शरीराहून भिन्न आहोत. वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडिजे तैसे ध्यांत राहते स्वीकारिजे चैतन्य नाती. हा परमात्मा या शरीराला धारण करतो. विठ्ठल न त्वं देहो नेंद्रियाणि न मनो न धी विकारित्वात् विनाशित्वात् दृश्यत्वात् घटो यथा. तू देह नाहीस, तू इंद्रिय नाहीस, तू मन नाहीस, मग तू कोण आहे. साक्षी चेतो हम केवलम निर्गुणश्च. परमात्मा हा सच्चिद आनंद आहे, तसा जीव सुद्धा सच्चिदानंद आहे. कधी त्याला मृत्यू नाही. पण या देहाच्या नादी पडल्यामुळं त्याला हे भोगावं लागतं. विठ्ठल याच करता महाराज सांगतात, हे वेड्या मूर्खपणानं याच्या नादी लागू नकोस, रंगू नको याच्यात. मग रंग, पण कुठं. रंगी रंगे रे श्री काय भोलला से पतंगे काय भोलला से पतंगे काय भोलला से काय भोलला से पतंगे काय भोलला से पतंगे. रंगाचं झालं तर तुला हरीच्या रंगात नामदेवराव म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान जगे ज्ञान नाचू कीर्तनाचे
रंगे ज्ञानदीप लावो ज्ञानदीप लावो जगे ज्ञानदीप लावो नातू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावो जगे ज्ञानदीप लावो जगे ज्ञानदीप लावो नातू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावो जगे ज्ञानदीप लावो जगे याच रंगामध्ये रंगायला पाहिजे. भगवंतानं याच्याच करता शरीर दिलं आहे. देव्या दिला देह भजना गोमाता देवे दिला देह भजना गोमाता देवे दिला देह भजना देवे दिला देह भजना गोया झाला पाटा बाधिके गोया झाला पाटा बाधिके गोया झाला पाटा बाधिके भगवंतानं हे शरीर दिलं कशा करता? इमारत बांधण्याकरता नाही, द्राक्ष लावण्याकरता नाही, भजना करता. कमल मुख राम भजन पोतिया. कमलासारखं सुंदर मुख आहे ज्याला, असा कमलमुख मनुष्य, त्याचं ते मुख कशा करताय? भजन कुदिया, भजना करता. पण माणसं या तोंडानं भलतच करतात. संसाराच्या रंगात अनेक रंग आहेत. जे संसाराच्या रंगात येतात ते अनेक रंगात सापडतात. कोण कोशात सापडतो, कोण कशात. कोणाचा दारूचा रंग, तर कोणाचा सट्याचा रंग, तर कोणाचा कशाचा रंग, तर कोणाचा कशाचा रंग. ही सगळी माणसं अनेक रंगात रंगलेली आहेत. आणि तो रंग त्यांचा नाश करण्याचं कारण होणार आहे. या रंगातच ते नष्ट होणार आहेत. कारण संसारामध्ये खरा रंग जर कोणता असेल तर विषयाचा हाच रंग खरा आहे. आणि ते विषयाच्या नादी लागले ते संपले. पहिला विषय म्हणजे काय? विष्णाती बदनाती ते विषय. जे बंधाला कारण असतात त्यांना विषय म्हणतात. किंवा दुसरा विग्रह विषयवत वर्तते ती विषय. हा विषयासारखे जे मारक असतात म्हणून त्यांना विषय म्हणतात. विठ्ठल आणि असे विषयासारखे मारण असणारे विषय असा संसार, त्याच्यामध्ये वेड्या हो रंगता का? रंगी रंगी काय भुलला ते पतंगे काय भुलला रंगण होत हे कशामुळं? या शरीराच्या विषयासक्त पामर विषयीचे जे विषयी लोक जे आहेत, या शरीराच्या आश्रयानं हे सगळे विषय सेवन करतात. डोळ्याच्या आश्रयानं रूपविषय पाहतात, कानाच्या आश्रयानं गीत ऐकतात. असं सर्व इंद्रियांनी विषयाचं सेवन केलं जातं. आणि विषय सेवनाच करता हे याचा वापर करतात, वस्तुतात त्याच्यात नाही. मग डोळे भरून या पाहिन तुझे, डोळे भरून या पाहिन तुझे, डोळे भरून या पाहिन तुझे, डोळे भरून या पाहिन तुझे. ते मला सुख दे, ते मला सुख दे, ते मला सुख दे. डोळे भरून तुला पाहिजे याच्यात मला सुख दे. कान भरून ऐकेन तुझी कीर्ती, हे माझं विश्रांती दे देवा.
वाहेरंगी टाळी नाचे ना उदास, हे दी हातास पाया, हे करण्याकरता हे शरीर मिळालंय आणि तुम्ही या संसारामध्ये घालवता. हे मूर्खपणा करता. वस्तुतः तुम्ही ह्या शरीराचा वापर इथं करायला पाहिजे. कुठं? रंगी रे रंगे रंगे रे रंगे रंगे रे काय बोलला से पतंगे, काय बोलला से काय बोलला काय बोलला पतंगे, काय बोलला से पतंगे. पतंगवत असणारा संसार, या संसारामध्ये तुम्ही रमलात, पण तो संसार तुमचा घात करणार आहे, तुमचा नाश करणार आहे, तुमचं पतन करणार आहे. तुम्हाला रंगायचं असेल तर या रंगात रंगा. रंगी रंगी रे शिरंगी. पण या रंगात येण्याकरता काय हवं आहे? या रंगात रंगण्याकरता प्रथमता भगवत विषयी प्रेम निर्माण व्हायला हवंय. जोपर्यंत भगवत विषयी प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत हा संसार तुम्हाला चांगला वाटतो. पण एकदा भगवत विषयी प्रेम निर्माण झालं की या प्रपंचाविषयी वैराग्य निर्माण होतं. विठ्ठल विठ्ठल. देहविषयी वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंद योग्य जीव होते. विषयाचं वैराग्य फार महत्वाचं आहे. त्या वैराग्यानंच परमात्म्याचं प्रेम निर्माण होऊन परमात्म्याची भक्ती निर्माण होते आणि भक्ती निर्माण झाली की मग तो त्याच्यात रंगतो. रंगी रंगे रे श्री रंगी रंगे रे श्री रंगे रंगे रे रंगे रे काय बोलला से पतंगे, काय बोलला से काय बोलला से पतंगे, काय बोलला से काय बोलला से पतंगे, काय बोलला से पतंगे. दोष दृष्टी वैराग्य निर्माण होणं महत्वाचं आहे. दोष दृष्टी म्हणजे विषयातल्या दोषांचं दर्शन. माणसाला विषय प्रथमतः गोड लागतात. विषय वस्तुता कशी आहेत? ज्या बचनागाच्या कांडी सारख्या आहेत. तो बचनाग नावाचं विष आहे. ते माणसाला खाताना गोड लागतं पण ते प्राण घारक आहे, मारणार आहे. विठ्ठल विषय सेवन करताना गोड लागतात, हे तुमचा नाश करणार आहे. विषयाचे सुख वाटे गोष, पुढे अवघड यमदंड. याचा अर्थच असा आहे की हे विषय आपण मृत्यू लोकांमध्ये शरीर असताना सेवन करतो, तिथं काही वाटत नाही. पण पुढे अवघड यमदंड. तुम्ही या शरीरात कायमचे राहत नाही. या सोडावं लागतं. सोडावं लागतं म्हणजे मग कुठं जातो आपण? जातो म्हणजे तिथं दंड बसतो तिथं. आणि मग ते काय करतात? मारिती तोडीती यमा
यमाला दया नाही, मग त्याच्या कर्माप्रमाणे त्याला तसा दंड दिला जातो. अनेक यातना यमा कराविला, अनेक यातना यमा कराविला, कोण सोडविला तेथे तुझला, तेथे तुझला कोण सोडविला तेथे तुझला. अनेक यातना यमा कराविला, अनेक यातना यमा कराविला, कोण सोडविला यमसंधना, कोण सोडविला यमसंधना. अनेक यातना यम करवितो, कोण सोडितो तुझला, कोण सोडे, कोण आहे तिथं? हे सगळे इथंच राहतात आणि याला एकट्याला जावं लागतं आणि त्याच्या कर्मानं त्याला मार खावा लागतो. आणि ही संसारिक माणसं विषय भोगताना विचार करत नाही की पाप केलं तर त्यांनी पाप लागेल का पुण्य लागेल. भरमसाठ विषय सेवन करतात, भरमसाठ विषयाच्या नादी पडतात, विध पाहत नाही, निषेध पाहत नाही, कोणतंच पाहत नाही, काही भरमसाठ करतात. आणि अलीकडे तर पार अवघड झाले. काही शुद्धी राहील नाही लोकांना. नाना प्रकारची कर्म पाप अलीकडे माणसं करतात. आणि यांचं काय होईल? यांचं होईल म्हणजे तिथं यमदात यातना ह्या होऊ नयेत याच्या करता तुम्ही काय करा? रंगे रंग रे श्री रंगे रंगे रे रंगे रंगे रे काय भुलला पतंगे, काय भुलला काय भुलला पतंग, काय भुलला काय भुलला पतंग, काय भुलला पतंग. माणसाला डोळ्यानं भलत सलत पाहतात, त्यांना वाटतं आमचे डोळे असेच राहणार. कानानं भलतच ऐकतात, त्यांना आमचं काम असेच राहणार. असेच राहत काय? त्यांचा एक क्षय आहे. मग डोळे जेवढा जातात तेवढा विषयासक्त माणसाची काय स्थिती होते? अरे 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 रूपविषयी पाहण्याची इच्छा झाली. हो, डोळ्यानं पाहण्याकरता विषय 2 लाखाचा टीव्ही आणला. 2 लाखाचा. आणि डोळ्यानं काही दिसत नाही. आता काय मरशी त्याला त्यानं स्वतः करता टीव्ही आणला, तो 2 लाखाचा आणला आणि त्याला डोळ्याने पाहतात नाही. किती दुःख होत असेल? काही परिवार आहे आधी दुःख करतो. इमारत बांधताना हे इथं असंच पाहिजे, तसंच पाहिजे, तसंच पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. स्वतःची पूजेची खोली अशी पाहिजे, इथं ह्या फरशा लावा, ते त्या फरशा लावा. काय सांगावं? आणि ज्या वेळेला मृत्यू शेवर पडतो त्यावेळेला त्या फरशात चुकत येतात का? विषयाच्या कामना खूप विषयासक्त माणसाच्या ठिकाणी अंतरत असतात. विषय तर प्रारब्धानुसार थोडे शिवायला मिळतात, सर्व नाही. पण याने कामना केल्या त्या मनाने अनेक विषयांच्या, अनंत विषय, आणि ते विषय त्याला भोगण्याकरता पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जन्म घे लागे वासनेचा लागे वासनेचा संगे जन्म घे, लागे वासनेचा जन्म घे, लागे वासनेचा झाले अंगे हरी रूप, तेजी झाले अंगे हरी रूप.
जन्म घ्यावा लागतो. त्यानं तो बंगला असा सुंदर बांधला असतो. मी विचारलो का किती पैसे झाले? म्हणजे साधारणतः 30-35 लाखापर्यंत आहे म्हणे. आणि तिथं राहण्याकरता जी खोली केली तिथं हा राहिला नाही, तिथं वास राहिली. मग तोच बोकड्याहून जन्माला येतो. आणि बोकड्याहून जन्माला येतो त्या घरात शिरायला पाहतो, फटका मिळतो, सोडतो तो. काय स्थिती आहे? त्याला म्हणतो मी बांधलेला बंगला मला जायला पाहिजे. त्याच्या मानकटात काठी पडते. पशा करता तो याच्यात करता रंगी रंगी रे रंगी 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 रे रंगे रंगी रे काय भुलला से पतंगे काय भुलला से काय भुलला से पतंगे काय भुलला से काय भुलला से पतंगे काय भुलला से पतंगे. नाशिवंत संसार त्याला का वेडा झाला बोललास? कारण त्या योगानं हे तू सगळे विषय भोगणार. ते शरीर कसं आहे? अभंगाच्या देह संसारात राहणं होत आणि या देहामुळेच ते विषयाचं सेवनही होत. विषय सेवन केले जातात. पण असं शरीर विषय सेवन करण्याला उपयुक्त ठरणार ते राहणार आहे का? त्याच तर अशी तिथे क्षणभंगुर नाही भरबसा, वारे सावध थोडा मायासा, काही न चले न गळा पडलं फासा, पुढे हुशार थोर आहे. जायाचे शरीर जाईल जाणार शरीर क्षणात जाणार आहे, भरवसा नाही.
या देहाचा नधरी विश्वास ऐशी तरुवर छाया याता याती न तुझक वे भोगशील काया या हरी भजने विन तू जन्म जाते वाया या लागे वैकुंठ नाथाच्या तू चिंती बारे पाया हे लवकर करा देखून अंकून एक अंध बहिर झाले विषयाचे लंपट बांधून यमपुरा नेले ही स्थिती होते ध्यान ठेवा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल शेवटी काय काय सरते शेवटी काळ बांधून एका जनादनी आमचे काय जाईल मरा विठाला म्हणून या देहावर विश्वासू राहू नका तुमचं साध्य तुम्ही साधा कारण हे जोपर्यंत आहे ते तोपर्यंत परमार्थ सिद्ध करता येईल जसं तुम्हाला विषयाचे सेवन करता येतं हे शरीर असताना तसंच हे शरीर असताना परमार्थ सिद्ध करता येतो पण करायचं कोणतं ते तुम्ही ठरवा विठाला विठाला महाराज स्पष्ट सांगतात सांगण्याचा महत्वाचं का त्या रंगायचं असेल तर तो हरीच्या रंगात रंग म्हणजे परमार्थ कर भजन भक्ती कर पंढरपूरची वारी कर हे सगळं करणं म्हणजे श्रीरंगाच्या रंगात रंगणं विठ्ठल मनुष्य जास्त परमार्थ करलं तर त्या म्हणतो अहो आता आमचा पोरगा परमार्थात रंगला म्हणजे तो वार्या करू लागला वारकऱ्यामध्ये जाऊ लागला भजन करू लागला हरिपाठात जाऊ लागला वगैरे वगैरे सगळं करू लागला म्हणजे काय म्हणतात हा रंगला असं रंगायचं असतं रंगतो जो तो त्याच्यात रंगला मत म्हटला जातो पुन्हा संसारात येत नाही जर संसारात येत नाही तर मग रंगणार नाही म्हणतात गेला का तिथलाच रंगतो पुन्हा याच तोंड पाहत नाही संसाराचं न देखचे तोंड विटाळाचे ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखीचे तोंड विटाळाचे अशी त्याची स्थिती होते म्हणजे याचा अर्थ त्याचं कल्याण झालं विठ्ठल विठ्ठल जाणार आहे विषयाच्या नादात लागू नका विषयात ते घालू नका उरले ते हरी तुम्हा समर्पण मागील काला अज्ञानपणे सरला स्वभाव त्या गुणे नेण्याविषयी होते पुढलं तेने अंतरलो जाऊ द्या गेले ते भूल जाऊ पडते पण आता मात्र आता ओढी डोळे जरी अद्याप न कळे तरी मातेच्या खोडे दगड आला पोटाची देह जायाचे ठेवणे दरीशी अभिलाष धने या विषयाची अभिलाषा व्यर्थ धरतोस त्या सोडून दे आणि श्रीरंगाच्या रंगात रंग रंगी रंगे रे श्रीरंगे काय बोलला शी पतंगे विठोबार रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे 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 श्री रंगे 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 रंगे
देवाविन आस अवघी होईल निराश तृष्णा वाढविशी बहुस कधी सुखास न पविजे. देवाशिवाय कोणतीच आशा राहू द्यायची नाही. तुका म्हणे अवघी आवरली वासना व्यतिरिक्त सर्व वासना दूर करायच्या. दर्शी अभिलाष धने या अभिलाषा पूर्ण होतात शरीर असताना, पण त्याचा भरवसा नाही एक क्षणाचाही. मग क्षणाचा जिथं भरवसा आहे त्याची आशा करता काय उपयोगाचं आहे. डोळ्याचे विषय बघायची आशा केली पण डोळ्याचं शिरत जात. कोणत्या इंद्रियांचे विषय ज्या आशा धारण केल्या जातात ते इंद्रिय रूपी शरीर सगळंच जात. मग आशा तुमच्या कशा पूर्ण होतील? होणार नाहीत. कारण हे जायाचे ठेवणे, हे जायचं आहे, हे जाणार. देह जाणार जाणार देह जाणार देह जाणार याची काळोबा खाणार काळोबा याची काळोबा खाणार याची काळोबा खाणार त्याची काळोबा खाणार. अवघाची आकार काळे खादला हा अवघाची आकार उत्पत्ती संवार घडामोडी. अवघाचे आकार ग्राशीला काळे एक हरीचे नाम जाणार आहे. याचा काळ फडक्या काळ उडवणार आहे, ठेवणार नाही. घडी घडी काळ वाटयाची पाहे घडी घडी काळ हा सारखं मोजमाप करतो. याला अजून
ती वेळ आहे. आणि तुम्ही बेसावत कुशाल का उसर कुशेष करता आणि काय आशय करता. आलेला विषय सेवन करा नाही म्हणत आपण, पुन्हा आणखीन हजारो आशा. आता कशा पुरा करणार तुम्ही आणि कशाच्या आधारानं आणि कशाच्या होणार. आणि याच्याच करता त्या आशा पूर्ण करण्याकरता लाखो जन्म घ्यावे लागतात पुढे. आणि ते सगळे खालच्या योनिया. आणि याच्याच करता बा हे सगळं सोडून द्या. आणि रंगे रंगे रे शिरंगे काय बोलला शी पतंगे. कारण ते म्हणाल का हो बाबा तुमचं म्हणणं बरोबर, पण आम्ही जे करतो ना हे आमच्या करता नाही. अहो आमच्या पाठीमाग परिवार आहे, बायको आहे, पोरं आहेत, मुलं आहे, बाळ आहे, सगळं काय सर्व आहे, सोयरे धारे संबंधी आहेत. यांच्या करता करावं लागतं. महाराज म्हणतात वेड्या तू हा आपला परिवार समजतो, हा तुझा परिवार नाही. अभंगाचे नभे तुझा परिवार, नभे तुझा परिवार, नभे तुझा परिवार, नभे तुझा परिवार. द्रव्यदारा क्षणभंगोर, द्रव्यदारा क्षणभंगोर, देहदाया देवने, देहदाया देवने, द्रव्यदारा क्षणभंगोर, द्रव्यदारा क्षणभंगोर, देहदाया नव्हे तुझा हा परिवार. तू जो अज्ञानानं म्हणतो हा माझा परिवार आहे, पण वस्तुतः तुझा परिवार नाही. कोणाचा कोणाशी नगडे संबंध आहे, शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. आणि जरी तू परिवार मानत असला तर तुला खात्री या घ्यायला पाहिजे, ज्या वेळेला तू मृत्यूशयीवर पडतो त्यावेळेला हे तुझे कोण असतात, तुझे ना, मग तुझे असतात, तू तुझ्या उपयोगी पडायला पाहिजेत. एक दोन येतात न्यायला, कोण यमदूता, एक दोन येतात. तुम्ही एवढा मोठा परिवार असतो 50-50 लोकांचा, तुम्ही जर ठरलं तर तुपू काढा, त्यांना ठेवणार नाही. बेदम पण हे कोणी पाहत नाही. जा उलट तिथं उभे राहतात आणि केव्हा जातो केव्हा जातो. हे तुला जाण्याची वाट पाहतात, हे तुझ्या आहेत काय वेडा कुठला, हे तुझे नाही. धने काय देह एक सांगण्याचा इत्यर्थ असा, हे सगळे धनाचे वैभवाचे मालक आहेत. याच्या पैशाला मालक होतात, याला कोणी मालक होत नाही. हा एकटाच जातो, एकटाच जावं लागतं. याच्या काळ्या कानात जर बाळे असतील काय हा गेला तर याच्या बाळ्या सुद्धा त्याबरोबर जाऊ देतात, ते काढून घेतात. भूषणे घेती काढून या. एवढे हरामखोर हे लोक तू माझे म्हणतो, आता काय समजावं विठाला.
बाजूला राहतात. राती निराळी रांडा पोरे सकळ कोणी सुद्धा उपयोगी पडत नाही. याला सोडवत नाही. मठ्याला 5 मुले आणि बदाम पीठ ते खाऊन पहिलवान केलेत. मस्त. आता काळा तर काय त्याची मिजाज आहे. माझे पोरे त्याला मारतील बेदम. त्या दूताला राहून देणार नाही. पण खरं ते पोरं सुद्धा उपयोगी पडतात का विठाला विठाला. केला मैत्र केला महाबळी मैत्र केला महाबळी मैत्र केला महाबळी करता माणसं काय काय करतात. सोसायटीत जातात, सोसायटीचं वाटलं. ग्रामपंचायत जातात, तिचा सत्यनाश. आणि उरलेच उरले आमच्या बोबचा त्याचा सत्य. कशा असं यायचे करतात, अशी पाप करतात. पण एवढं सगळं करून तुझ्या काही उपयोग तुला पाप भोगण्याकरता जावं लागेल. ते मजा करतात. त्या वेळेला तुला उपयोग पडणारा एकच परमात्मा आहे, तो शेवटच्या घडले
विठूधरा तो खरा संबंधी आहे. निश्चित त्याचं स्मरण, त्याचं चिंतन, त्याचं भजन, त्याचं कीर्तन, त्याचं पूजन इत्यादी जर केलं तर तो आपल्या भक्तांना अंतकाळी निश्चित येऊन सोडवतो. तो सोयरा अंतकाळीचा. अंतकालेचे मामेवर स्मरण मुक्त्वा कलिवरम यप्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात भवामि नचरात पार्थ मय्यावेशित चेतसा. मला जे स्मरतात, माझं चिंतन करतात, माझे भजन करतात, मी त्यांना अवश्य साथ देतो, सोडतो. आतापर्यंत अनंत मी तारले आणि अनंत असतील तारील. फक्त त्यांनी माझ्याकडं यायला पाहिजे, माझं नाम घ्यायला पाहिजे, म्हणजे मी आहेच. अवश्य सोडतो. आतापर्यंत अनेक सोडले. नामेची तारिले चराचर नाम पवित्र आणि परिकर कुमा देवी विठ्ठलाचे. असं हे भगवंताचं नाम आणि भगवान अवश्य आपल्या भक्तांना तारतो. म्हणून प्रत्येकानं काय करावं? अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. आणि तो एकदा आपण ठरवला आणि त्याचं भजन कीर्तन केलं म्हणजे काय केलं? रंगी रंगे रे शिरंगे काय बोलला ही पतंगे देव जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष जन. ज्ञानेश्वर अंतकाळीचा सोयरा सोयरा अंतकाळीचा सोयरा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा सोयरा अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठूधरा तुका म्हणे विठूधरा देह जायाचे ठेवणे ठेवणे देह जायाचे ठेवणे. तुका म्हणे विठूधरा तुका म्हणे विठूधरा देह जायाचे ठेवणे ठेवणे देह जायाचे ठेवणे. धरिशी अभिलाष झने धरिशी अभिलाष जने
धरिसी अभिलाष धने धने नाही विचारिला अधिकार पुरा क्षमा पराध